Hello children. Today we are going to see next part of EVS lesson number 1, the life cycle of animals. But before starting with the lesson, we shall revise some of the points. Okay? So let's start. So let's revise. Okay. The first point we are going to say is oviparous. Oviparous animals. Oviparous animals means what? The animals that lay eggs. Oviparous animals काय करतात तर ते अंडी देतात. ओके. Now next point. Next आहे viviparous animals. Viviparous animals means what? The animals that does not lay eggs but the growth of the baby gets fully completed in mother's womb. Okay, and then the mother gives birth to the बेबी. ओके, बाळाची वाढ पूर्णपणे आईच्या गर्भाशयात होते आणि मग बाळाचा जन्म होतो. देन द थर्ड पॉइंट इज हॅचिंग. हॅचिंग मीन्स व्हॉट? व्हेन द hen sits on her egg to warm them. ओके, दिस प्रोसेस इज नोन एज हॅचिंग. जेव्हा कोंबडी अंड्यांवर ऊब देण्यासाठी बसते तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणतात तर हॅचिंग. अँड द लास्ट टर्म वॉज इन्क्युबेटर. आता इन्क्युबेटर हे टर्म नाही आहे, ते इन्क्युबेटर हा नवीन शब्द तुमच्यासाठी आहे. इन्क्युबेटर काय होतं तर ती एक मशीन होती ज्यामध्ये आर्टिफिशियल टेम्परेचर सेट केला जातो आणि मग त्या अंड्यांना आर्टिफिशियल ऊब दिली जाते. ओके, आणि मग त्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. आपण ते व्हिडिओतून पाहिलं होतं. ओके, आता आपण या धड्याच्या पुढच्या भागाला जाऊया. ओके, now we are going to see the next term, metamorphosis. Okay, काय दिले पहा. There are similarities between a goat and its kid and between a hen and her chick. However, a caterpillar and a butterfly are very different. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसत आहे तर गोट आहे आणि किड आहे. दोघांमध्ये समानता आहे का तर येस आहे. ओके, तर नेक्स्ट काय दिलंय तर hen आणि chicks. hen आणि chicks ह्यामध्ये सिमिलॅरिटीज आहे का तर येस, ह्या दोघांमध्ये सुद्धा सिमिलॅरिटीज आहे. हे जे पिल्लं आहे ते तिच्या आईसारखेच आहे. ओके, आता नेक्स्ट काय दिलंय अ कॅटरपिलर. आता कॅटरपिलर म्हणजे ही अळी आणि हा बटरफ्लाय, ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज आहे का, समानता आहे का नाही. पण बघा, फुलपाखरू जेव्हा अंडी देतो त्या अंड्यातूनच त्या अळीचा जन्म होतो. पण ती अळी आणि ते फुलपाखरं या दोघांमध्ये समानता आहे का तर नाही. ओके, तर आपण हे पाहणार आहोत की नक्की काय आहे. काय दिले पहा. Thus, in some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young one. This change of form is called metamorphosis. बघा काय दिलं आहे की जेव्हा पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला तो जो प्राणी आहे त्यांच्यामध्ये जेव्हा खूप फरक असतो, म्हणजे जसं अळी आणि अळीचं रूपांतर कशात होतं तर फुलपाखरामध्ये, ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. हो की नाही. तर या प्रोसेसला काय म्हणतात तर मेटामॉर्फोसिस. ओके, आता पुढे पाहूया की मेटामॉर्फोसिस नक्की काय आहे ते. ओके, बघा, मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाईज. काय दिलंय मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाईज. Butterflies of various shape and beautiful colors are a part of our environment. They live their life among plants. बघा, आपल्या या परिसरामध्ये फुलपाखरू आहेत आणि ते वेगवेगळ्या रंगांचे आहेत, वेगवेगळ्या आकारांचे आहेत. ओके, आणि ते कुठे राहतात तर ते झाडांवरती राहतात. ओके, आता आपण ह्याबद्दल शिकणार आहोत. As butterflies grow, they pass through 4 stages. These are egg, larva, pupa and adult. The adult stage is called butterfly. बघा काय दिलं आहे की फुलपाखरू जो आहे तो या 4 स्टेज मधून पास होतो. कोणते 4 स्टेज आहे तर पहिला आहे एग, नंतर लार्वा, प्युपा आणि मग ॲडल्ट. एग म्हणजे अंडी, मग त्या अंड्यातून कोण बाहेर येतं तर लार्वा म्हणजेच कॅटरपिलर म्हणजेच अळी, मग त्याचं रूपांतर कशात होतं प्युपा आणि मग ॲडल्ट. ॲडल्ट म्हणजे तो पूर्ण वाढ झालेला फुलपाखरू. ओके, आता काय दिलं आहे पुढे. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज अ व्हेरी कॉमन वन. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ बटरफ्लाय टेक्स प्लेस. बघा, आता आपल्याला माहिती आहे की खूप फुलपाखरू असतात, पण त्यापैकी या धड्यामध्ये आपण ज्या फुलपाखराचा अभ्यास करणार आहोत त्या फुलपाखराचं नाव आहे प्लेन टायगर बटरफ्लाय. का टायगर नाव दिलं असेल त्याला कारण त्याचे पंखांवरती जो रंग आहे तो सेम टायगर सारखा आहे. ओके, म्हणून त्याचं नाव काय आहे प्लेन टायगर
बटरफ्लाय. तर आपण या फुलपाखराबद्दल आज अभ्यास करणार आहोत की त्यामध्ये मेटामॉर्फोसिस ही प्रोसेस कशी होते. ओके, सो लेट्स स्टार्ट. काय दिलं आहे? The female plain tiger butterfly lays an egg on the milkweed means रुई लीफ. बघा, जी मादी फुलपाखरू असते ती रुईच्या पानांवर अंडी देते. रुईचं झाड सगळ्यांना माहिती आहे, इथे चित्रात दिसत आहे तुम्हाला. हे झाड कोणतं आहे ओळखा पाहू. या झाडाची जी पानं असतात ती आपण हनुमंताला वाहतो, या पानांचा हार करतो आणि हनुमंताला वाहतो, माहिती आहे ना हे झाड. तर या झाडांच्या पानांवर म्हणजे मिल्कवीड लीफ, रुईला काय म्हणतात तर इंग्लिशमध्ये मिल्कवीड लीफ. तर या पानांवर जो फुलपाखरू आहे तो अंडी देतो. ओके, इन 6 to 8 days द लार्वा इमर्जेस फ्रॉम द एग. 6 ते 8 दिवसांमध्ये त्या अंड्यातून कोण बाहेर येतं तर अळी बाहेर येते, म्हणजेच लार्वा. द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर. त्या लार्वाला दुसरं नाव काय आहे तर कॅटरपिलर. ओके, आता नेक्स्ट काय दिलं आहे पाहू आपण. When the caterpillar comes out of the egg, it is very hungry. It begins to nibble and eat the very leaf on which it emerges from the egg. It eats very fast, so its growth is very rapid. बघा काय दिलं आहे की कॅटरपिलर म्हणजे अळी म्हणजेच लार्वा जेव्हा अंड्यातून बाहेर येतो त्यावेळेस त्याला खूप भूक लागली असते, म्हणून तो काय करतो की तो ज्या पानांवरती आलेला आहे, ज्या पानांवर अंडी दिली आहे आणि त्या अंड्यातून जेव्हा तो बाहेर येतो, तो ज्या पानावर जेव्हा असतो त्याच वेळेला त्याला खूप भूक लागलेली असते. मग तो काय करतो, ते पान निब्बल करायला स्टार्ट करतो, म्हणजे तो ते पान खायला सुरुवात करतो. ओके, आणि मग काय होतं, तो खूप फास्ट खातो आणि इतकं फास्ट खातो आणि मग हळूहळू त्याची जी ग्रोथ आहे, त्याची जी वाढ आहे ती पण कशी होते, रॅपिड होते. रॅपिड मीन्स व्हॉट, तर ती फास्ट होते. ओके, आणि मग हळूहळू त्याची साईज मोठी होते. ओके, तर छोटी अळीचं रूपांतर मोठ्या अळीमध्ये होतं. ओके, आता अ न्यू टर्म मोल्ड टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. काय दिले पहा, तर जुनी स्किन काढून टाकणे या प्रोसेसला काय म्हणतात तर मोल्ड. आता नक्की काय होतं तर अळी काय करते, खाऊन खाऊन तिची साईज मोठी होते. मोठी झाल्यानंतर काय होतं तर तिची जी स्किन आहे, शरीरावरती जी स्किन आहे ती पूर्ण अशी टाईट होऊन जाते. ओके, मग आता ती स्किन तिला काढायची असते, पण त्याआधी वरच्या स्किनच्या खाली एक लूज स्किन तयार होते. तर अळी काय करते, जी बाहेरची स्किन आहे ती काढून टाकते. ओके, आणि मग आता जी आतली स्किन आहे ती सुद्धा थोड्या दिवसांनी टाईट होऊन जाते. का, कारण अळी खाऊन खाऊन मोठी होते, मग ती आतली स्किन सुद्धा टाईट होते. मग पुन्हा त्या टाईट स्किनच्या खाली पुन्हा एक लूज स्किन तयार होते. तर आपण एका व्हिडिओद्वारे पाहणार आहोत की नक्की मोल्ड ही प्रोसेस कशी होते. ओके, बघा आता आपण मोल्ड ही प्रोसेस पाहणार आहोत. बघा, ही जी अळी आहे ती कशा पद्धतीने तिची जी बाहेरची स्किन आहे ती कशी बाहेर काढते. बघा बघा, दिसते तुम्हाला, ती हळूहळू स्किन काढायला लागली, दिसते. बघा अळी बाहेर निघते त्या स्किन मधून. बघा स्किन निघायला लागली, ती बाहेरची स्किन काढून टाकते आणि मग आतली नवीन स्किन येते आणि थोड्या दिवसांनी पुन्हा जी नवीन स्किन आहे ती जुनी होऊन जाते, मग ती स्किन ती पुन्हा काढते. तर या प्रोसेसला म्हणतात मोल्ड. ओके, हे बघा इथे स्किन निघायला लागली, दिसते का, स्किन निघायला लागली. या प्रोसेसला काय म्हणायचं तर मोल्ड. स्किन बाहेर निघाली आहे. तर असं ही जी मोल्ड प्रोसेस आहे ही किती वेळा करतात ते तर 3 ते 4 वेळा करतात. ओके, बघा दिसलं, पूर्णपणे स्किन काढून टाकलेली आहे ओल्ड स्किन, आणि ही आता जी तिच्या बॉडीवर आहे ती न्यू स्किन आहे. ओके, या प्रोसेसला म्हणायचं मोल्ड. ओके मुलांना, The caterpillar of the plain tiger butterfly grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. But under the old skin, a new loose skin is formed on the growing caterpillar. Then the caterpillar sheds the old skin, that is it molds. बघा आता जे एक्सप्लेन केलं तेच दिलं आहे इथे की कॅटरपिलर जेव्हा
पान खायला स्टार्ट करतो त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तो त्या स्किनमध्ये फिट होत नाही, म्हणजे तो इतका मोठा होतो, त्याची जी स्किन आहे ती टाईट होऊन जाते. मग काय होतं तर अंडर द ओल्ड स्किन, त्या जुन्या स्किन खाली अ न्यू लूज स्किन इज फॉर्म, एक नवीन लूज स्किन तयार होते. ओके. आणि मग कॅटरपिलर काय करतो तर ती जी ओल्ड स्किन आहे ती शेड करतो, शेड म्हणजे ती काढून टाकतो. ओके. आणि या प्रोसेसला काय म्हणायचं तर मोल्ड. ओके. नाव नेक्स्ट काय दिलं आहे, अगेन इट बिगिन्स टू गॉबल अप द लीफ अँड कंटिन्यूज टू ग्रो रॅपिडली. In 2 or 3 days, it molds a second time. In this way, it molds 4 times. It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. बघा काय दिलं आहे की कॅटरपिलर पुन्हा लीफ खायला स्टार्ट करतो आणि त्याची ग्रोथ ही पटपट होत राहते आणि 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा तो मोल्ड प्रोसेस दुसऱ्यांदा करतो. ओके. आणि असं मोल्ड तो किती वेळा करतो, किती वेळा स्किन अशी बाहेर काढतो तर 4 टाइम्स. ओके. आणि कॅटरपिलर स्टेजमध्ये हा किती दिवस असतो तर 10 to 12 days, म्हणजे अंड्यातून बाहेर आल्यानंतर ती अळी 10 ते 12 दिवस अळी या रूपात असते. ओके. आता त्यानंतर काय होतं ते आपण पाहूया. Just before the last mold, the caterpillar weaves a button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it. बघा लास्ट टाइम जेव्हा तो मोल्ड करतो म्हणजे स्किन काढतो, शेवटच्या वेळेस जेव्हा तो स्किन काढतो म्हणजे 4th टाइम, त्यावेळेस तो काय करतो तर त्याच्या मुखातून त्याच्या तोंडातून एक चिकट द्रव पदार्थ बाहेर येत असतो आणि त्या चिकट पदार्थाला तो स्वतःभोवती गुंडाळून घेतो आणि मग त्याचं या स्टेजमध्ये तो येतो. तर या स्टेजला काय म्हणायचं तर प्युपा. काय दिले पहा, when it molds this time it forms a pupa which is the next stage of its growth. The pupa of a butterfly is also called a chrysalis. बघा त्याचं रूपांतर कशात झालं आहे तर प्युपामध्ये झालं आहे, म्हणजे आता ती अळी आहे ती या प्युपामध्ये रेस्ट करणारे, आराम करणारे, आणि या प्युपाला दुसरं नाव काय आहे तर क्रिसॅलिस. ओके. आलं का लक्षामध्ये तुम्हाला. आणि इथे तुम्हाला दिलं की बटन ऑफ अ सिल्कन थ्रेड. आता ह्याला काय सांगितलं, हा एक बटनच्या शेपमध्ये तो स्वतःला तयार करून घेतो. ओके. आता पुढे जाऊया काय दिलं आहे, इट रिमेन्स इनसाइड द क्रिसॅलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. आता या क्रिसॅलिसमध्ये तो किती दिवस राहतो तर 11 ते 12 दिवस. लक्ष देऊन ऐका, अळी जेव्हा अंड्यातून बाहेर येते तर अळी हे रूप ती किती दिवस असते, किती दिवसासाठी अळी या रूपामध्ये असते तर ते दिलं आहे 10 to 12 days, 10 ते 12 दिवस. आणि त्यानंतर क्रिसॅलिस या स्टेजमध्ये 11 to 12 days. ओके. आता इट डज नॉट ईट एनिथिंग ड्युरिंग दिस स्टेज. हावेवर इनसाइड द क्रिसॅलिस इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन इट्स बॉडी. बघा आता क्रिसॅलिस या स्टेजमध्ये काय होतं तर अळी काहीच खात नाही पण ती आराम करते आणि या वेळेस तिच्या शरीरामध्ये खूप बदल होतात. काय बदल होतात तर ग्रोथ ऑफ द प्लेन टायगर गेट्स कम्प्लिटेड इनसाइड द क्रिसॅलिस. या प्लेन टायगर बटरफ्लायची पूर्ण वाढ या क्रिसॅलिसमध्ये होते. ओके. Then the adult butterfly emerges from the chrysalis. It now has 4 attractive wings and 6 long legs. All butterflies go through these stages of growth. बघा आता त्या क्रिसॅलिसमध्ये काय होतं तर फुलपाखराला छान किती विंग्स येतात तर 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स, 4 आकर्षित सुंदर पंख येतात आणि त्याला किती लेग्स येतात तर 6. लक्षात घ्या फुलपाखराला किती लेग्स आहे, किती पाय आहेत 6. ओके. ऑल बटरफ्लाईज गो थ्रू दिस स्टेजेस ऑफ ग्रोथ. आणि ही जी प्रोसेस आपण आता पाहिली ती प्रोसेस सगळ्या फुलपाखरांमध्ये होत असते. ओके. आणि या प्रोसेसला काय म्हणायचं तर मेटामॉर्फोसिस. आलं का लक्षामध्ये. डू यू नो for each type of butterfly the type of plants on whose leaves its female will lay eggs is fixed. बघा आता वेगवेगळे फुलपाखरू असतात आणि वेगवेगळ्या फुलपाखरांमधली जी मादी फुलपाखरू असते त्यांच्यासाठी वेगवेगळे पान असतात. म्हणजे जसं प्लेन टायगर बटरफ्लाय हे रुईच्या पानावरच अंडी देतात, तसं दुसऱ्या प्रकारचे जे फुलपाखरू आहेत ते दुसऱ्या पानांवर अंडी देतात. ओके. ते रुईच्याच पानावर अंडी देत नाही आणि ते त्यांचं जे झाड असतं ते फिक्स असतं. ओके. त्याच लीफवरती त्या झाडाच्या पानावर ते अंडी देत असतात. ओके. नाव द टाइम द लार्वा टेक टू इमर्ज फ्रॉम द एग्स इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ बटरफ्लाईज. बघा लार्वा माहिती आहे तुम्हाला, कॅटरपिलर म्हणजेच अळी अंड्यातून
अळीला बाहेर यायला किती दिवस लागतात हे आपण आता पाहिलं या प्लेन टायगर बटरफ्लायच्या प्रोसेसमध्ये. ते किती दिवस लागतात, तर 5 ते 6 दिवसांनी त्या अंड्यातून कोण बाहेर येतात, तर अळी बाहेर येते. पण हे प्लेन टायगर बटरफ्लायचं झालं. पण वेगवेगळ्या फुलपाखरांमध्ये जे दिवस असतात ते वेगवेगळे असतात. ओके, देअर इज ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर्स. Different types of caterpillars are of different colors. Their body is long. Many types of caterpillars are hairy. बघा काय दिलं आहे की कॅटरपिलर्स मध्ये म्हणजेच या अळींमध्ये खूप व्हरायटी असते, खूप विविध प्रकार असतात. ओके, आणि ते वेगवेगळ्या रंगांचे असतात. ओके, आणि त्यांची बॉडी लॉंग असते. मेनी टाइप्स ऑफ कॅटरपिलर्स आर हॅरी. बरेच जे कॅटरपिलर्स असतात ते हॅरी असतात, म्हणजे त्यांना खूप केस असतात. बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे इथे किती कॅटरपिलर आहेत, आणि हे फुलपाखराचेच कॅटरपिलर आहेत. हे वेगळं कोणतं तरी फुलपाखरू आहे त्याचे कॅटरपिलर आहेत. त्याला किती केस आहे बघा, म्हणजे किती हॅरी आहे तो. ओके, तर बघा इथे काय दिले, वेगवेगळे फुलपाखरू आहेत आणि प्रत्येक फुलपाखराचं एक नाव असतं, आणि तो फुलपाखरू जो असतो तो सुद्धा या सेम प्रोसेसनी जातो. फक्त जे दिवस असतात म्हणजे अंड्यातून अळी बाहेर येण्याचे जे दिवस, नंतर अळी जेव्हा क्रिसॅलिस स्टेजमध्ये जाते तेव्हा ती क्रिसॅलिस स्टेजमध्ये किती दिवस राहते हे सुद्धा प्रत्येक फुलपाखराच्या बाबतीत वेगवेगळं असतं. पण आपण या धड्यामध्ये कोणत्या फुलपाखराचा अभ्यास केला आहे, तर प्लेन टायगर बटरफ्लाय, हे लक्षात ठेवा. ओके, आता नेक्स्ट, डू यू नो आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन वी स्टोर इट इन अ बॉक्स. बघा आपण मार्केटमधून धान्य आणतो आणि त्या धान्यांना आपण एका बॉक्समध्ये किंवा एका डब्यामध्ये आपण ते भरून ठेवतो. ओके, इवन देन व्हेन वी ओपन द बॉक्स आफ्टर सम डेज वी मे सी सम इन्सेक्ट इन इट. पण काही दिवसांनी आपण जेव्हा तो डब्बा उघडतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला काही इन्सेक्ट म्हणजे काही किडे आपल्याला दिसतात. ओके, देअर कॅन बी इन्सेक्ट इन द ग्रेन स्टोर्ड इन अ प्लेसेस लाईक वेअरहाऊसेस, इन द ग्रॉसर शॉप और इवन इन आवर होम्स. आता हे जे छोटे किडे आहेत ते कुठून आले असतील, तर एकतर गोडाऊनमध्ये, वेअर हाऊसेस जिथे हे धान्य स्टोअर केले जातात, किंवा ग्रॉसर्स शॉप म्हणजे किराण्याचं दुकान, किंवा इवन आपल्या घरामधून सुद्धा या धान्यांमध्ये ते किडे गेले असतील. नाव इफ अ फिमेल इन्सेक्ट लेज एग इन दिस ग्रेन वी कॅन नॉट सी दॅम बिकॉज ऑफ द टायनी साईज. आता जर या किड्यांमध्ये जी मादी आहे, फिमेल आहे, तिने जर अंडी दिले असतील तर ते आपल्याला दिसणार नाही, कारण ते खूप लहान असतात. ओके, the warmth and the air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. आता त्या डब्यामध्ये जी ऊब आहे, जी हवा आहे, ती त्या किड्यांसाठी खूप पुरेशी आहे त्यांची वाढ होण्यासाठी. ओके, सो देअर ग्रोथ कंटिन्यूज इनसाइड द बॉक्स, आणि म्हणून त्यांची वाढ होत राहते. दे ऑल्सो हॅव द सेम स्टेजेस ऑफ ग्रोथ, नेमली एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. आणि किड्यांमध्ये सुद्धा सेम स्टेज असतात, एक, नंतर लार्वा, नंतर प्युपा आणि मग ॲडल्ट. वेन यू ओपन द बॉक्स वी सी द इन्सेक्ट इन द ग्रेन ॲट द डिफरंट स्टेजेस ऑफ ग्रोथ इन विच दे आर. बघा जेव्हा आपण बॉक्स उघडतो त्यावेळेस आपल्याला इन्सेक्टचे वेगवेगळे स्टेज दिसतात. कधी कधी आपल्याला अळी दिसते, कधी कधी आपल्याला पाकोळी सुद्धा दिसते. ओके, तर हे सगळे वेगवेगळे स्टेजेस आपल्याला दिसतात. ओके, म्हणजे काय, तर जे छोटे छोटे किडे जे धान्यांमध्ये आपल्याला दिसतात, ओके, त्यांच्यामध्ये सुद्धा मेटामॉर्फोसिस ही प्रोसेस होते. ओके, नाउ नेक्स्ट, व्हॉट वी हॅव लर्न. अ hen sits on her eggs to hatch them. The fully grown chicks breaks the eggshell and come out. बघा कोंबडी ही अंड्यांवर ऊब देण्यासाठी बसते आणि अंड्यांमधल्या पिल्लांची वाढ पूर्ण झाली की ते पिल्लं काय करतात, तर एगशेल तोडून ते बाहेर येतात. Egg, caterpillar means larva, chrysalis means pupa, and adult are the 4 stages of the life cycle of a butterfly. Life cycle of butterfly चे 4 stages कोणते, तर egg, caterpillar means larva, chrysalis means pupa, and adult. The plain tiger butterfly lay its eggs on the leaves of the milkweed plant. The larva emerges from the egg. It is called the caterpillar. बघा प्लेन टायगर बटरफ्लाय कोणत्या लीफवर अंडी देतात, तर मिल्कवीड प्लांट. मिल्कवीड प्लांट म्हणजेच रुईचं झाड. ओके, आणि मग त्या अंड्यातून कोण बाहेर येतं, तर लार्वा, आणि लार्वाचं दुसरं नाव आहे कॅटरपिलर. ओके, when the growth of the caterpillar is complete it enters the pupa stage during which it lives inside the
क्रिसालिस. आता जेव्हा कॅटरपिलरची कंप्लीट वाढ होते त्यानंतर तो प्युपा स्टेजमध्ये जातो आणि या प्युपा स्टेजमध्ये तो राहतो आणि या प्युपा स्टेजला दुसरं नाव काय आहे तर क्रिसॅलिस. ओके. अँड द लास्ट पॉइंट, द adult butterfly emerges from the chrysalis. It has 6 long legs and 4 attractive wings. आता या adult butterflyला काय आहे तर या adult butterflyला 4 wings आहेत, सुंदर 4 पंख आहेत आणि त्याला 6 legs आहेत, 6 पाय आहे. ओके. तर लक्षात आलंय, हा लेसन खूप सुंदर आहे. आणि आता आपण पाहणार आहोत ऑलवेज रिमेंबर, म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायला सांगितलं आपल्याला? बटरफ्लाईज आर अ पार्ट ऑफ अ एन्व्हायरमेंट. आपल्या परिसरातला एक सुंदर भाग म्हणजे कोण आहे तर हे फुलपाखरू. इट इज रॉंग टू कॅच बटरफ्लाईज जस्ट फॉर फन अँड टू कीप दॅम टाईड विथ अ स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे दोरी. आपल्या मज्जेसाठी आपण फुलपाखरांना पकडणं, त्यांना बांधून ठेवणं हे खूप चुकीचं आहे. ते सुद्धा एक जीव आहे आणि त्यांना असं आपण त्रास देऊ नये. ओके. तर मुलांनो, आता आपण या धड्याचे हार्डवर्ड्स पाहणार आहोत आणि सगळे हार्डवर्ड्स जे तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहेत ते तुम्ही लर्न करायचे आहेत, वहीमध्ये 5 टाइम्स लिहून काढायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दिसणार आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. ओके.